पाहूयात पुढची बातमी। नियम कडक नसल्यामुळे वाहनाचं चलान 40,000 कोटींचं थकलेलं दिसतंय। 62% चलान डस्टबिनमध्ये आहे, तर 41 कोटीपैकी 15 कोटी केसेसचाच दंड भरला गेला। विदेशामध्ये बँक वेतनातून दंड वसूल होतो, प्रसंगी वाहनधारकांचं वॉरंट देखील काढलं जातं। गेल्या 10 वर्षात चलान कापण्यावरच भर दिला जातोय, मात्र वसुलीकडे दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना ई चलान भरावं लागतं, पण त्याची अंमलबजावणी फक्त कागदावरच होताना दिसते। गेल्या 10 वर्षात अशा वाहनांवर 41 कोटी चलान लागले, त्यापैकी फक्त 15.86 कोटी वाहनांनीच प्रत्यक्ष दंड भरला, तर 26 कोटी वाहनांवर दंड असून देखील ते रस्त्यावर सर्रास धावतात। एकूण 63,373 कोटींच्या दंडापैकी फक्त 22,889 कोटी वसूल करण्यात विभागाला यश आलं। वाहन जप्तीची तरतूद नसल्यानं नियम मोडणं हा जणू वाहनधारकांचा हक्कच झालाय। परदेशात मात्र जप्तीपासून ते वाहन परवाना रद्दपर्यंतचे कडक नियम आहेत। मोटार वाहन अधिनियम 1988 आणि 2019च्या सुधारित तरतुदीनुसार 1 जानेवारी 2015 पासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांना ट्रॅफिक ई चलान प्रणाली लागू झाली।